किती स्तुती स्तवणे स्तविती स्तोत्रे विधिगुणे विदिते कर्म करणे परी नेनती मार्गू अकर्मी विकर्मी जगी शब्द म्हणती हा ब्रह्मकर्माचा भागू शेखी ब्रह्मकर्म तो योगू चुकले पंथ शेखी ब्रह्म ते तुची आता सगुण हृदयी धरुणी अनो नातळे वानिरय्या माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रम परिहारा मूळ झालो दातारा देह निवेदुनी पायी झालो निष्काम उतराई आपुली ते सत्ता येथे असो निधी आता राहिला निराळा तुका खटपटी वेगळा. आहार आणि निद्रा शरीराला आवश्यक आहेतच महाराज. आहार निद्रा भय मैथुन हे चारी सर्व योनी समान 84 लक्ष योनी भगवंताने ज्या योजल्या आहेत निर्माण केलेल्या आहेत त्या सर्व योनीमध्ये ही 4 गुण प्रत्येक जीवामध्ये दिसून येतात. प्रत्येक जीवाला हे आवश्यक असतात. त्याच्या अंगी हे असतातच महाराज. जगायचं आहे आहार आवश्यक आहे. आहार निद्रा. एखाद्याला जर सांगितलं की तुला 5 लाख रुपये देतो 8 दिवस डोळ्याला डोळा लागू द्यायचा नाही बसायचं. पैशाच्या लोभानं एखादा तयार होईलही. 1 रात्र काढेल 2 काढेल परंतु दुसऱ्या तिसऱ्या रात्रीला तो म्हणेल की तुझे पैसे तुझ्याकडेच ठेव मला आता झोपणं गरजेचं आहे. आहार निद्रा भय. प्रत्येकाला भीती आहे महाराज. प्रत्येकाला भीती आहे. भीती नसती तर सृष्टी संतुलितच राहिली नसती महाराज. भय आहे माणसाला मृत्यूचं भय आहे. बुद्धी आहे कळतं एक न एक दिवस जायचं आहे. प्रत्येक प्राण्यालाही मृत्यूचं भय आहे महाराज. उड्या मारणारं गाईचं वासरू बेधुंद धावत राहतं पण पुढे जर खड्डा आला तर तितक्या जोरात चाललेलंही पाय त्याचे थबकतात. कोणी सांगितलं हो त्याला पुढे उडी मारला की विहिरीत पडशील. मृत्यूचं भय आहे महाराज. आणि मैथून प्रत्येक प्राणी आपला वंशवाढीकडे लक्ष देतो. वृद्धिंगत करत असतो वंश. म्हणून आहार निद्रा भय मैथुन हे 4 समसमान परंतु त्या नियमित आणि संयमित असाव्या. विहार हा केवळ श्रम परिहाराकरता असावा. काल आपण आहाराबद्दल बघितलं निद्रेबद्दल बघितलं की इतकं खाऊ नका की अन्नाचं रूपांतर विषामध्ये होईल किंवा इतकं उपवासही राहू नका की सतत चिंतन मी भुकेला आहे याचं होत राहील. इतकं जागं राहू नका की त्याचा शरीरावर परिणाम होईल किंवा इतकं झोपूही नका की आयुष्यात झोपेत जाईल. मग त्यात चालणं बोलणं श्रमपरिहार हे सर्व काही नियमात असावं. त्यात विहार याला. म्हणून उगाच फुशारके मारून विहार नसावा. नेम इंद्रियासी सार असंच असावं. प्रत्येक इंद्रियाला नियम असावा. नाहीतर एकेकाला खूप फुशारकी मारायची सवय असते. मी 10 चपात्या खातो 20 जामून खातो. खाशील पचवायची ताकद आहे तोपर्यंत खाशील. परंतु त्याचं भोगणं हे उतारवयात भोगावं लागतं. मग त्यात जागरण असो आहार असो झोप असो विहार असो सर्व काही असू नये महाराज. त्यात अतिरेक असूच नाही. अर्जुनाचं निमित्त करून भगवंत किती आवश्यक असा उपदेश करतायत महाराज.
किमान हे मनुष्य जातीसाठी करता किंवा कारण पशुपक्षी हे ऐकू शकत नाही हो. ऐकण्याचं सामर्थ्य किंवा ऐकण्याकरता असलेली बुद्धी, श्रवणाकरता असलेली एकाग्रता त्यांच्या ठिकाणी नाही आहे, किंवा ऐकलेल्याचं चिंतन मनन करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये भगवंताने दिलेली नाही. ती शक्ती फक्त मानवाला दिलेली आहे. ती शक्ती, ती कुंडलिनी जागृत करून आम्ही आमचं इप्सित साध्य करून घ्यायला पाहिजे महाराज. आपलं चिंतन आत्मसंयम योग या विषयावर सुरू आहे. आजचं चिंतन श्रीमद भगवद्गीता आत्मसंयम योग अध्याय 6 श्लोक 17. नात्यश्नतस्तु योगोस्ते न चैकांता मनस्निता न चाति स्वप्नशीलस्य जागृतो नैव च अर्जुना, अतिरेक असता कामा नये. सर्व काही नियमात असावं, प्रमाणात असावं. अति तेथे माती होत असते. म्हणून आवश्यक तितक्याच असावं. प्रत्येक गोष्टी, आहार असो, विहार असो, किंवा श्रमपरिहार असो, निद्रा असो, जे असेल ते असेल, सर्व काही प्रमाणात असायला पाहिजे. यावर भाष्य करताना माऊली 251 क्रमांकाच्या वेळेत म्हणतात, जागणे जरी जाहले तरी व्हावे ते मीतले, हेतुलेने धातू साम्य संचले असेल सहज. अर्थात काही अपरिहार्य कारणास्तव जागरण जरी झालं तरी, जागरण करायचं असलं तरी तेही नियमित वेळेपर्यंतच करावं. थोडी वेळ उशीर झाल्यानंतर झोपी जायलाच पाहिजे, कारण शरीराला आरामही तितकाच आवश्यक आहे महाराज. त्याला रेस्ट दिली, त्याला आराम दिला तरच ते कार्यक्षम राहील. अशा नियमितपणे आचरण केल्यावर शरीरातील रक्ताधिक सप्तधातू जे आहेत ते समतोल राहतात, प्रकृती स्थिर राहते, आरोग्यदायक जीवन राहतं, आणि साहजिकच त्यामुळं मनाच्या ठिकाणी, चित्ताच्या ठिकाणी एकाग्रता सहजपणे प्राप्त होते आणि प्रत्येक क्षण हा आनंदाचा क्षण वाटतो महाराज. तो आनंद जीवनामध्ये उपभोगायचा असेल तर त्याकरता नियमावली सांगतायत भगवंताने, तर सांगितली. माऊली त्यावर भाष्य करून नियमावली सांगतायत की जागरण जरी करायचे झाले, जागणे जरी झाले तरी व्हावे ते मितले, हेतुलेने धातू साम्य संचले असेल सहजे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ति मुक्ताबाई की जय.